रंगदेवतांनी इथे जमलेल्या सगळ्या रसिकांना विनम्र अभिवादन करून स्वराच्याचे हे कलाकार आता आपल्यासमोर एक छोटंसं नाटक करतायत, स्वराशाची हास्य जत्रा. चला सुरू करूया. चल 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 वेदांत, आज आपल्याला ना खूप उशीर झालाय. तुला माहितीये का, मॅडम वेळेच्या ना खूप पक्के आहेत. ते बघ तिथे स्वराशा स्टुडिओ 50वा प्रोग्राम. अरे पण आपण आलो का होतो रे? अगं आपण इंटरव्ह्यू घ्यायला आलोय. सो सॉरी. मी पत्रकार रंगीत संगीत चॅनल मधून, आणि तू? कॅमेरामॅन. बरोबर. एक काम करूया, हा इथे एंट्रन्स आहे, म्हणजे सगळे पार्टिसिपंट्स इथूनच येतील. एक काम करूया, आम्ही इथेच उभं राहूया, म्हणजे काय होईल, सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेता येईल ना. हा अरे पण कोण दिसत नाहीये रे. हॅलो, त्या मॅडम बघ तिथे. चल त्यांचा इंटरव्ह्यू घेऊया. हा हॅलो हॅलो मॅडम. बोल बाळा. हां मॅडम, मी ना इथे तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला आलेले. पण मॅडम तुमचा ड्रेस किती छान आहे. एक काम कर वेदांत, मॅडमचा फुल शॉट घे. हां आता मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आज स्वराशाचा 50वा प्रोग्राम आहे, तर वेदांत मागून काय शॉट घेतोयस? अगं तू तर बोलली फुल शॉट घे. अरे फुल पुढे येऊन घे, मॅडमचा चेहरा दिसला पाहिजे ना. अरे बाळा, बरोबर बोलते ती. फुल शॉट घे. बघ ड्रेस किती छान आहे माझा. हा मॅडम, तर प्रश्न असा होता की आज स्वराशाचा 50वा प्रोग्राम आहे, तर त्याविषयी मला तुमच्याकडून थोडी माहिती हवी. आईला 50 झाले ना, लई भारी ना. हो मॅडम. हो हो हो. स्वराशाचा 50वा. हो मॅडम. अगं मी स्वराशाची सगळ्यात जुनी स्टुडंट बरं का. अच्छा. एक मिनिट, माझा फोन येतोय. एक मिनिट. हॅलो. हां बोल बाळा. हां काय म्हणतोयस? अण्णा झोपायला चाललेत? बरं, अण्णांना लव यू सांग. अरे तुला नाही रे, अण्णांना सांग. येडचॅप ठेव आता. मॅडम तुम्ही बोल बाळा. स्वराशाबद्दल बोलत होता. हां तर स्वराशाची मी सगळ्यात जुनी स्टुडंट बरं का. अच्छा. आणि स्वराशात येऊन मी सगळी जुनी जुनी गाणी म्हणते. अरे वा, मस्त. युट्यूबवर सर्च करून सगळी जुनी गाणी म्हणत असते. छान छान. बऱ्याच लोकांना माहिती पण नसतात. हो का? आणि माहितीये का तुला, कधी कधी तर मॅडमला पण माहिती नसतात. क्या बोल रहे हो? तर म्हणूनच ना मला स्वराशाची भुली बिसरी गीत क्वीन म्हटलं जातं. स्वराशाची भुली बिसरी गीत क्वीन. क्या टायटल आहे मॅम, क्या टायटल आहे. एक मिनिट, माझा फोन आला. पण मॅडम इंटरव्ह्यू. अगं हा फोन ना खूप महत्वाचा आहे, मला घ्यायलाच लागेल. ठीक आहे मॅडम. हॅलो. चल जाऊ दे, पहिलाच इंटरव्ह्यू होता आणि इम्पॉर्टंट कॉल होता ना, मग चलताय. आता कोण? त्या मॅडम बघ तिथे. चल त्यांचा इंटरव्ह्यू घेऊया. हॅलो हॅलो मॅडम. हो मॅडम, तुम्ही? मॅडम मी ना इथे तुमचं इंटरव्ह्यू घ्यायला आलेले. आज स्वराशाचा 50वा प्रोग्राम आहे ना, तर त्याविषयी मला तुमच्याकडून थोडी माहिती हवी होती. अरे बापरे. मॅडम तुम्हाला कॅमेराची भीती आहे का? हा, मला जरा सवय नाही. सॉरी मॅडम. वेदांत इथे काय करतोय? इथे येऊन उभा राहा. का त्रास देतोयस या मॅडमला? इथे येऊन उभा राहा. अगं नको ग, त्याला जास्त ओरडू नको. सॉरी मॅडम. मॅडम इथून कॅमेरा ठीक आहे ना? हां. तर मॅडम प्रश्न असा होता की आज स्वराशाचा 50वा प्रोग्राम आहे, तर त्याविषयी आम्हाला काही सांगा ना प्लीज. रंगीत संगीत चॅनल. हो हो हो. कुठून का आलीस तू? मॅडम मी दादरची आहे. मी पण दादरची आहे. अच्छा. म्हणजे माझं माहेर दादरचं. ओ. आणि मी शारदाश्रमची. अच्छा. अगं सचिन माहिती आहे ना तुला? सचिन तेंडुलकर. हा, तो माझा क्लासमेट. क्या बोल रहे हो? तर खरं तर आहे ना, मला गाण्याची आवड लहानपणापासून होती. ओ. पण नाही ग जमलं मला गायला. आता बघ, स्वराशा जॉईन केलं ना, तेव्हापासून मला ही संधी मिळाली. क्या बात आहे. पण घरात कामं एवढी असतात ना, प्रॅक्टिस करायलाच वेळ मिळत नाही. ए, तुझं गाव कुठलं ग? मॅडम मी कोल्हापूरची आहे. तू रे? सातारा. तुम्ही कोकणातले नाही? नाही, तिकडचं कोण नाही इथे. बघा, मी कोकणातली आहे. अच्छा अच्छा. मॅडम तुम्ही स्वराशाबद्दल बोलत होता. तर आहे ना, मला प्रॅक्टिस करायलाच वेळ मिळत नाही. माणसं इतकी आहेत ना घरामध्ये. एक मांजर आहे, एक कुत्रा आहे, आणि सँडी पण आहे. मॅडम सँडी कोण? अगं माझा नवरा ग. अच्छा.
हे बघ त्याला ना खरं गाणं वगैरे काही येत नाही पण स्वराशाच्या प्रत्येक प्रोग्रामला तो हजर असतो. अरे वा, क्या बात आहे, क्या बात आहे. हा हा हा. तर खरं तर आहे ना मला प्रॅक्टिस करायला वेळ नसतो. बघ स्वयंपाक करते मी, कपडे वाळत घालते आणि मी ना खूप छान स्वयंपाक करते. अच्छा, स्वयंपाक करता करताच माझी प्रॅक्टिस होते. क्या बात आहे. हा. बघ स्वराशा मी जॉईन केलं ना तेव्हा मी नुसती रडकी गाणी गायचे आणि हे मल्हारवाले माझी मस्करी करायचे क्या बोल रहे हो? किती गंभीर गाणी गाते म्हणून. अरे रे. हा, पण आता ना जरा मी उडती आणि अशी नाचवाली गाणी अरे वा, गायला मस्त. आणि मी एवढी एन्जॉय करते ना. आणि मॅडम पण खुश आहेत माझ्यावर. अरे वा, क्या बोल रहे हो? कुणाचा फोन बघितला? आईला सचिन. त्यात काय एवढं. हा. आता मला ना सचिनशी मला बोलायचं हा. आहे. बरं तुम्ही दोघं ना माझं गाणं ऐकायला मल्हारमध्ये या. हो हो हो. हा. नक्की या हा? हो दोघं मॅडम, या. हो मॅडम. सचिन हा, काय हा, म्हणतो हा, रे? हा. किती दिवसांनी फोन केला? बरा झाला इंटरव्ह्यू त्यातला त्यात. हा, बरा झाला इंटरव्ह्यू. आणि तू का एवढा चिडलायस? थोडा चिल मार रे. ही बघ ती मुलगी दिसते तुला हो. तिथे. चल त्या मुलीचा चल. इंटरव्ह्यू घेऊया. हा, ए हॅलो, हाय. तू काय बोललीस तिकडे? ती मुलगी अगं मी काही मुलगी नाहीये, मग? मी एका मुलाची आई आहे. इनफॅक्ट ह्या डिसेंबरमध्ये माझ्या मुलाचं लग्न आहे. अरे अरे, ही तर रिअल लाईफ संतूर मॉम निघाली रे. हो ना. मॅडम तुमच्याकडे बघून वाटत नाही तुमचा एवढा मोठा मुलगा आहे. थँक्स पण इकडे ना मला सगळे तसंच म्हणतात. ओ अच्छा. मॅडम खरं तर ना मी इथे तुमचे इंटरव्ह्यू घ्यायला आलेले. आज स्वराशाचा 50वा प्रोग्राम आहे ना, तर त्याविषयी मला तुमच्याकडून थोडी माहिती हवी होती. स्वराशाचं सांगायचं म्हणजे मी एकदाशीच रस्त्याने जात होते ओके. तर तेव्हा बघायला म्हणून मी असंच क्लासमध्ये गेले तर मला क्लास इतका आवडला की मी ऍडमिशनच घेऊन टाकली. अरे वा. आधी कसं व्हायचं मी बीट्स मध्ये चुकायचे ओ. पण आता तसं होत नाही. अच्छा. आता मॅडमनी माझी इतकी प्रॅक्टिस करून घेतली आहे की मी प्रत्येक गाणं एकदम सुरात आणि बीट मध्ये गाते. वा, क्या बात आहे. बाय द वे तू हा ड्रेस कुठून घेतलास? मॅडम हा ड्रेस ते रेडीमेड आहे. अच्छा तुला ते जिओ मॉल माहितीच असेल. ऑब्विसली जिओ मॉल तर काय सगळ्यांनाच माहिती आहे. हो ना. तिथे ते वस्त्रकला बुटीक आहे. वस्त्रकला. अगं मला माहितीये. ए गपरे. मॅडम वस्त्रकला मॅडम ते तर गव्हाणपाडात आहे ना. अगं ती त्याची दुसरी ब्रांच आहे. तिथे माझा नवरा बसतो. अच्छा. ते जिओ मॉल मध्ये आहे हा? ना तिथे मी असते. आ. मी डिझायनर आहे ना. वा वा मस्तच. ए चुप. तू मॅडम थोडं साईड लाव ना. ते फॅन रे ते तर fan. मी पण आहे तुमचा. ए प्लीज. हा. हा हा तर तिथे तू एकदा ये. हा. मी तुला इतके छान छान ड्रेस शिवून देईन हा. ना तू स्वतःला ओळखणार नाहीस. इतकी सुंदर दिसशील. ठीक आहे मॅडम, तर मी नक्कीच येईन. हा. अगं या क्लास मधली अर्ध्यापेक्षा जास्त लोक माझ्याकडूनच ड्रेस शिवून घेतात. ओ अच्छा अच्छा अच्छा. हा, हा, हा. आणि ह्या डिसेंबर मध्ये माझ्या मुलाचं लग्न आहे नाशिकला. अच्छा. हे सगळे पण येत आहे ना. हा. तर तू पण ये. हो मॅडम. हा आणि तू पण ये रे. मी तर येणारच होतो. हा मी तुला शूटिंगचं कॉन्ट्रॅक्ट देईन. हो मॅडम, द्या ना ह्याला शूटिंगचा गप ना. कॉन्ट्रॅक्ट. हो थँक्यू मॅडम, थँक्यू. Thank you. झाला हा इंटरव्ह्यू. मस्त झाला इंटरव्ह्यू. मस्त झालाच आणि तुला शूटिंगचं कॉन्ट्रॅक्ट पण मिळालं. गप ना. निपाणी मालपाणी ए, निपाणी तो माणूस कोण आहे तिथे? सॉरी डिपाणी माहिती आहे. डिपाणी interview घेऊया. डिपाणी चल, चल. डिपाणी मालपाणी ओ सॉरी डिपाणी 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 हॅलो डिपाणी. सर सर. अहो हा, सर. काय एक मिनिट. हा काय झालं? सर मी ना इथे तुमचं इंटरव्ह्यू घ्यायला आलेले. कशाला? सर मी रंगीत संगीत चॅनल मधून आहे. याच्यामध्ये युट्यूब लिहिलंय. नाही 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 नाही. मी युट्यूबला इंटरव्ह्यू देत नाही. ऑफिस मध्ये प्रॉब्लेम होतो. ते माझा मित्र आहे ना शिरीष, त्यांना सांगा ते युट्यूब किंग आहेत. ओ अच्छा मी अच्छा. फक्त टीव्ही चॅनल. अहो सर मी रंगीत संगीत टीव्ही चॅनल मधून हा आले. देन इट्स ओके हा, हा, ओके. हा, हा, या हा. या तर सर- एक मिनिट आधी मला सेटल होते. ए अपर्णा तू कुठे आहेस? हे पकोडे आणलेत मी. हा मला एक ठेव. मी आज खाल्लं नाही कॅन्टीन मध्ये, लवकर आलो ना म्हणून. हा एक मला ठेव. हा आणि वाटप. हा सांगा. तर सर प्रश्न असा होता की आज स्वराशाचा 50वा प्रोग्राम आहे. Yes, हा yes. तर स्वराशाच्या प्रवासाबद्दल आम्हाला काहीतरी सांगा प्लीज. स्वराशा का प्रवास के पहला बोलने का पहला मेरा प्रवास बहुत इंपॉर्टेंट है. ऑफिस से घर तक का. अरे अरे सब उधर ही होता है. मैं क्या है जेसीबी इधर उधर ऐसा बेचते रहता मैं. कभी अहमदाबाद कभी हैदराबाद ऐसा जेसीबी बेचता है. Okay. फाइनली मैं जब भी गाड़ी में के बैठता है पवाई में हाँ. तभी मेरे को याद आता है ओ शिट आज तो प्रोग्राम, आज ये क्लास भी है प्रोग्राम भी है. फिर मैं गाना ढूंढने को चालू करता है. फिर मैं गाड़ी चलाते चलाते IIT तक आता है तभी मेरे को गाने का ये आता है. क्यों?
क्योंकि IIT का इफेक्ट रहेगा ना इसके लिए, तभी गाने का ये होता है फिर मेरे को। फिर मालूम पड़ता है डुएट सॉन्ग है ये तो, डुएट सॉन्ग है करके फिर मेरे को इनको बेचना पड़ता है। मैं फिर स्नेहल को, शारदा को, मैडम को भी बेचता है, कोई तो मेरे साथ गाएगा करके। स्मार्ट सर, स्मार्ट। प्रॉब्लम उधर नहीं है, प्रॉब्लम है मेरा वर्ड्स को लेके। वैसा तो मैं महाराष्ट्रियन है, लेकिन मेरा गांव किधर है मालूम है क्या? सुरमा भोपाली। अरे शोले पिक्चर सुरमा भोपाली, भोपाल से है ना मैं। अच्छा। नाम से सबको लगता है कि मैं महाराष्ट्रियन है। मैडम भी बार बार मेरे को मराठी गाना देते रहते हैं। मैं भी प्रैक्टिस का टाइम बोलते हैं मैडम बास वाढवा, बास वाढवा, बास वाढवा। मैडम बोलते बास। तुम्ही वर्ड्स मध्ये फोकस करा। इसके लिए आज भी 50 प्रोग्राम हो गया। आज भी मराठी प्रोग्राम का पहला मैडम बिफोर मैं स्टेज में जाने का पहला बोलता है इथे या, ही वर्ड्स पाठ करा, ती वर्ड पाठ करा। भोपाली येत है ना, वर्डिंग्स क्लियर करायचे आहेत। हाँ, ऐसे ही मेरा कान में बजते रहते हैं। सर मुझे लगता है आपको सच में कोई बुला रहा है। अरे फिर मैडम है वो, तू भी सुना क्या? अरे बाप रे, मैं लेट हो गया ऑलरेडी। नहीं अभी ना मैं आता है, इंटरव्यू मिलता है अपन, मेरा गाना जाएगा नहीं तो मैं बाद में आता है। अरे बट सर इंटरव्यू यार, क्या यार इंटरव्यू अर्धवट सोडून गेले। हेलो, हाँ भाई क्या कर रहा है? माणूस कोण आहे तिथे? हाँ फटाफट करना ऑर्डर, आज बहुत 15 ऑर्डर पेंडिंग है। हाँ फटाफट करना, पैकिंग बराबर करना चाहिए, उल्टा पुल्टा हो जाएगा, फास्ट कर। हो तू हो सर, मी ना ऍक्च्युली एक तुमच्यासाठी मॅडम आज एक नाही आणि दोन नाही, कसं आहे माहितीये का, आज खूप ऑर्डर्स आहेत, मी कुठली ऑर्डर आता पूर्ण करू शकणार नाही। काय माहितीये का, माझ्या क्लासच्या मागे आहे ना कॅफे, आणि आज आहे संडे, संडेला एवढी गर्दी असते, सगळ्या ऑर्डर्सची वाट लागली आहे, त्यामुळे मी हे काही करू शकणार नाही। त्यात हा प्रोग्राम पण मॅडमचा संडेलाच असतो, आणि मॅडमला मी बोललो तुम्ही हा प्रोग्राम संडेला ठेवू नका, पण मॅडम काय ऐकत नाहीत, आणि त्यात नाश्त्याची ऑर्डर पण आम्हालाच। ती चांगली गोष्ट आहे, पण हे सगळं करायचं म्हणजे खूप अवघड होतो, डिलिव्हरी करणं फार अवघड होऊन जातं। सर मला ना ते सगळं पटतंय, पण मला ना फक्त तुमची 2 मिनिटं हवी होती। माझी? हो सर तुमची। सर आज स्वराशाचा 50वा प्रोग्राम आहे ना? हा 50 तर आहे। हा, तर त्याविषयी मला तुमच्याकडून थोडी माहिती हवी होती। मला नाही बोलता येणार हो। अहो सर, दोन वाक्य। त्यापेक्षा मी एक गाणं म्हणून दाखवू का? नको सर, 2 वाक्य तरी बोला। काय झालं, मी स्वराशा जॉईन केला ना, त्यावेळेला खूप घाबरायचो, मी स्टेजवर गेलो की अक्षरशः मला घाम फुटायचा, पण आता सगळी मॅडमची मेहरबानी, आता मी मस्त गाणं म्हणतो, मजा करतो, आणि मला भीती वाटत नाही। त्याचबरोबर मला ही स्वराशाची एवढी छान फॅमिली पण मिळाली, याचा मला खूप आनंद आहे। मस्त मस्त। एक मिनिट, हा काय म्हणता जोशी साहेब? हा चिकन लॉलीपॉप? अरे बापरे, नाही काहीतरी उलट झालं सर, नाही करतो मी लगेच। हो 2 मिनिटात येईल माणूस। हा बोला सावंत साहेब। ओ तुमच्याकडे व्हेज माखणवाला आलं? बर, नाही सर काहीतरी आज संडेची गडबड आहे। हो करतो लगेच करतो। हाँ प्रवीण, अरे भाई क्या कर रहा है तू? हाँ मालूम पड़ा ना, वो ऑर्डर उल्टा हो गया, जल्दी कर हाँ भाई फटाफट, बहुत गाली दे रहा है। हाँ फास्ट कर भाई, फास्ट कर। हाँ प्लीज जल्दी कर। सर कसं आहे मॅडम, आज संडे मुळे आहे ना खूपच प्रॉब्लेम्स आहेत, सगळ्या डिलिव्हरीचा खूपच प्रॉब्लेम आहे। 990 रुपए की धनराशि फोन पे पर प्राप्त हो गई है। देवियों सज्जनों, बहुत बहुत धन्यवाद आपका। चला डिलिव्हरी पोचली, म्हणजे काम झालं। अरे पण हे पण पैसे बायकोच्या अकाउंट मध्ये? अरे बाप, ठीक आहे बघूया। एक हा बोला मॅडम। अहो काय 5 मिनिटात येते सांगता आणि अजून आला नाही, अर्धा तास झाला, या लवकर। नाही मॅडम आलोच, पटकन येतो, बस गेटवरच आहे मी, प्रोग्रामला पोहोचलोय। हा ते नाश्त्याची तयारी पण सगळी झालेली, काही काळजी करू नका। आलो लगेच। अहो सर कसं आहे, आता मला मॅडमनी बोलवलंय, आणि त्यांनी ते मी नेहमी लेट होतो म्हणून कायम ओरडतात, आता मला लगेच गेलं पाहिजे, त्यामुळे आज घाई आहे। तुम्ही एक काम करा, आपण इंटरव्हल मध्ये भेटू, नाश्ता आमचाच आहे, कसा चव आहे ते बघून मला सांगा नक्की, आणि कुपन घ्यायचं मात्र विसरू नका। हो सर। तू माझ्याकडनं 2 एक्स्ट्रा कुपन घे रे। हो सर, आणि एक काम करा, हे बघा, हे घ्या माझं कार्ड, क्लासच्या मागेच आमचं कॅफे, हा नक्की या तुम्ही, आणि त्याचबरोबर तुमच्या चॅनलला जरा ऍडव्हर्टाइज करा आमची। हो सर करणार सर, पण थँक्यू। सर इंटरव्यू, अहो क्या यार
इंटरव्यू के बीच में कोई ऐसा कार्ड देता है क्या? काय? आणि 2 मिनिटात 4 कॉल? तेच तर. क्या चल रहा है यार? तो हेवीवेट माणूस कोण आहे यार आयपॅड माहित बरोबर? नाही चल त्याचा इंटरव्ह्यू घेऊया. हॅलो हॅलो सर. यंदा यंदा सर स्वराशा मराठी. मराठी हाँ. मुझे मराठी हिंदी इंग्लिश मलयालम कोई भी गाना गाना हो परफेक्ट आता है. आई एम बॉर्न आर्टिस्ट. लेकिन ये सर सॉरी वेदांत तिथे काय करतोय आतमध्ये काय घुसतोस? इथे येऊन उभा आय मीन इथे येऊन उभा राहा ना प्लीज प्लीज वेदांत प्लीज. सॉरी सॉरी. लेकिन आप यहाँ सर मी ना इथे तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला आलेले. आज स्वराशाचा 50वा प्रोग्राम आहे ना तर त्याविषयी मला तुमच्याकडून थोडी माहिती हवी होती. स्वराशा के बारे में मेरे से अच्छा और कौन बता सकता है? ओ अच्छा. क्योंकि मैं गेलाप से. गेलाप? वो गेला उसे जाने दो. ओह. लेकिन जब से मैडम ने स्वराशा चालू किया तब से मैं आला. ओ अच्छा. और मेरा ना यहाँ पे एक यूनिक स्टाइल है. क्या सर? जो लिरिक्स है ना वो स्क्रीन पे नहीं दिखता. तो मेरा स्टैंड मेरा आईपैड और मेरा ट्रैक फिर कोई भी गाना हो मैं एकदम परफेक्ट गाता हूँ. सर कहना पड़ेगा काफी यूनिक स्टाइल है आपका. और हाँ. यही नहीं जो सर ने एक्टिंग क्लास चालू किया ना हाँ. मैं उसका भी मेंबर हूँ. ओह. मैंने सर को बोल के रखा है चाहे गाना हो एक्टिंग हो प्रोडक्शन हो सब मैं देख लेगा. सिर्फ मेरा एक कंडीशन है क्या कंडीशन सर? बीबी को दूर रखो. सर ये कैसा कंडीशन है? अपनी बीवी को दूर रखो. फिर और सर भी मान गए. सर कैसे मान गए? बताया ना मैंने सर क्या को. बोल रहे हो सर? कुछ भी सर. क्या मैं नहीं मानती. ए जाड्या क्या चल रहा है? तुझे बोला था ना जल्दी जाके चाय देने को सबको. नहीं, चाय चल लाता, जा अभी. हाँ. इन्होंने रोक के रखा है. सर कौन जा चल जा. कौन थे वो बीबी है सर? मेरी. बट सर चलो जाने इंटरव्यू दो. सर. अरे जाने दो. अरे बट क्या यार बड़ा शेर बन रहा था. हाँ. लाईट वेट आहे. फिर क्या? हाँ. हो मॅडम बरं हॅलो? झालं. हाँ अम्मा हाँ करती हूँ हाँ ओके. मॅडम बरं झालं तुम्ही तरी थांबलात. मला माहिती आहे तू इंटरव्ह्यू घ्यायला आली आहेस ना. हो मॅडम पण तुम्हाला कसं माहिती? अगं मला स्वराशाचं सगळं माहिती असतं. अच्छा अच्छा. हा 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 हा. हा आणि तू बाकी सगळ्यांचे घेतलेस का? हो मॅडम ऑलमोस्ट सगळ्यांचे झाले. हो ना घेतलेस ना. बरं माझ्याकडे फक्त 10 मिनिटं आहेत. हो हो मॅडम. हो हो हो. आणि मला काय माहिती का बाकी सगळं डेकोरेशन पण उरकायचं. अच्छा अच्छा. हो 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 मॅडम. तर तू एक काम कर मला तुझा नंबर दे. नंबर अगं दे ग. ठीक आहे मॅडम लिहून घ्या. 94262442. -2 -2 नाही मॅडम फक्त 2. अगं 2 फक्त मला मायनस मध्येच माहिती आहे ना. मायनस मध्ये म्हणजे? अगं माझी स्केल आहे -2. अच्छा स्केल -2. अच्छा अच्छा तसं का? पण अहो मॅडम तुम्ही माझा नंबर का लिहून घेतला? अगं तुला ग्रुप मध्ये ऍड करते ना. कुठल्या ग्रुप मध्ये? अगं स्वराशा ग्रुप. ओ स्वराशा ग्रुप. अच्छा अच्छा. हा हा हा. आणि तुझं नाव नाही सांगितलं. मॅडम मी आद्या. आद्या. आणि तू रे? वेदांत. अच्छा. आणि सरनेम? कदम. जोगळेकर नाही? जोगळेकर का असेल मॅडम? ट्रॅक फक्त मला जोगळेकरांचा अच्छा आवडतो ना. अच्छा ट्रॅक तसं. ओके ओके मॅडम. बरं असू दे. हा बाय द वे वेदांत तू फ्रेम कुठपर्यंत करतोय? एवढी. मग थोडी खाली पण घे आणि फुल पण घे म्हणजे काय माहिती एडिटिंगला बरं पडेल. हा आणि तुझं सगळं शूटिंग झालं की मला पाठव. का? अरे का म्हणजे काय? स्वराशाच्या सगळ्या प्रोग्रामचे एडिटिंग मीच करते. ओ म्हणजे तुम्ही एडिटर सुद्धा आहात? अरे म्हणजे काय? आणि हा पोस्टर बघितलंस का? हा हा हा. हे सुद्धा मीच केलंय. ओ मॅडम किती छान पोस्टर केलाय. हो हो. हा हा हा. बरं असू दे. हे बघ आज सकाळीच मी लाडू केलेत. ओ हो हो. तर तुला हे घे लाडू. थँक्यू मॅडम. मॅडम मला ना लाडू खूप आवडतो. अय्या हो का? हो मॅडम. मी तुला देईन ना पाठवीन. हो मॅडम. हा हा हा. ठीक आहे. अगं ती स्नेहल आहे ना ती जाम हवरी आहे माझ्या लाडूसाठी. तिला द्यायचे. आले स्नेहल येते. हा ओके. सुगरण हो ना. मला काय वाटतं ना वेदांत जरी हे सगळे इंटरव्ह्यू थोडे घाईघाईत झाले तरी सगळ्यामध्ये ना एक कॉमन होतं. सगळे काय ना काहीतरी शिकले त्या प्रोग्राम मधून. कोणी सूर कोणी ताल कोणी वर्डिंग काही असो. मला काय वाटतं ना जरी हे मेंबर्स नवीन असले ना तरी सगळे काय ना काहीतरी शिकले त्या क्लासमधून. तुला काय वाटतं आम्ही पण जॉईन करू का हा क्लास? अगदी माझ्या मनातलं बोललीस. आय थिंक सो. टू यार. आय अग्री. काय झालं का लाडू खाऊन? हो मॅडम झालं. मग झाल्या सगळ्यांच्या मुलाखती घेऊ? हो मॅडम ऑलमोस्ट सगळ्यांचे झाले. पण आणि मला काय वाटतं ना मॅडम सगळे खूप काय बोलले स्वराशाबद्दल. पण आता तुम्हीच आम्हाला जे काय माहिती देऊ शकता स्वराशाबद्दल. मी काय म्हणते आता स्वराशाच्या सगळ्या मेंबर्सने एवढी छान माहिती दिली आहे तर मी वेगळं काय सांगायला पाहिजे त्यापेक्षा मी एक प्रॅक्टिकल करून दाखवू का? हो चालेल ना मॅडम. चल बघ. चलेगा. चलो स्टार्ट. आम्ही गाऊ गाणे स्वराशाचे
स्वराशाचे आम्ही तराणे स्वराशाचे 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 सूर नवे ताल नवे गाण्याचे तरंग नवे सप्तसुरांच्या वेली वरले फूल बहरते नवे आम्ही गाऊ गाणे स्वराशाचे 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 सूरमालतील राग आम्ही रागामधले यमन आम्ही भाग्यश्रीचे सूर आम्ही माल कंसचे ताल आम्ही बरसणारे मल्हार आम्ही भैरवीची मैफिल आम्ही तरी गाणे एक स्वराशाचे 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 सूर नवे ताल नवे गाण्याचे तरंग नवे सप्तसुरांच्या वेली वरले फूल बहरते नवे आम्ही गाऊ गाणे स्वराशाचे 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 आम्ही तराणे स्वराशाचे स्वराशाचे स्वराशाचे. So with this, we formally inaugurate Swarasha's acting class under film director Nitin Kamble. On the count of 4, 3, 2, 1, release.